नमस्ते. दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे. पाहूया आजची ठळक घडामोडी. सालाबादप्रमाणे यावर्षीही विठ्ठलनामाचा गजर करत चिखलगी भोयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्व तुकाराम बाबा महाराज यांच्या दिव्य सानिध्यात चिखलगी भोयार ते पंढरपूर पायी दिंडी पंढरपूरकडे रवाना झाला. राष्ट्रीय संत गाडगेबाबा वैराग्य संपन्न संत बागडेबाबा यांच्या पावलावर पाऊल ठेवत समाजकार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे तुकाराम बाबा महाराज यांनी 2017मध्ये चैत्रवारीला पायी दिंडी सुरुवात केली. ही दिंडी भोयार मठापासून निघून जाल्याळ गुंजेगाव मार्गे सोमवारी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. या दिंडीमध्ये हजारो लोकांनी सहभाग घेतले असल्याची माहिती तुकाराम बाबा महाराज यांनी दिली आहे. सद्गुरू साई बागडेबाबांचा रथ गुंजेगावच्या आधीमध्ये आलता आणि गेल्या वेळेस आम्ही संकल्प केला होता की या ठिकाणी रिंगण सोहळा व्हावा. पण आज बाळूमामाची मेंढरं या रथाच्या भोवती प्रदक्षिणा घालून एक आनंदमय वातावरण याच देही या जुला पंढरीच्या दिशेने जात असताना गुंजेगावच्या या माळावरती या बाळूमामाच्या काही म्हणजे माळावरती भर माळावरती मेंढरासनाने या रथाला प्रदक्षिणा घालून एक आनंद उत्सव साजरा केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आता देखील माणसातला देव बघणारे हे राष्ट्रीय संत गाडगेबाबा वैराग्य संपन्न बागडेबाबा त्याचबरोबर बाळूमामा देखील या संतांमध्ये आहे. पंढरीच्या पांडुरंगाची आस मनामध्ये ठेवून पंढरीची वारकरी एवढ्या उन्हामध्ये चालत जात असताना या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता रस्त्याने जात असताना मेंढर ह्या ठिकाणी आली. ह्या रथाच्या भोवती प्रदर्शन घातला. हा आनंदमय सोहळा ह्याच देही ह्याच रोडा आज बघायला भेटला. उद्या आम्ही पंढरपूरला पोहोचतोय. धन्यवाद. जय बागडेबाबा.